नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सीताराम दंडिले, श्री सेवागिरी नर्सरी. सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं राहतं आहे की सुबाबळीबद्दल जेवढी माहिती देईल तेवढी कमीच आहे. कारण ज्यावेळेस सुबाबळ लावल्यानंतर 2 ते 3 महिन्यांनी ज्यावेळेस छाटणी करायची असते त्यावेळेस शेतकऱ्यांची काय समस्या राहते की आपण ह्याची किती अंतरावरून म्हणजे जमिनीपासून किती हाईटवरती कटिंग केलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचा विषय राहतो. आणि त्यावेळेस कसं कटिंग केलं पाहिजे, शेजारी जर 2 फांद्या जर येत असतील तर 4-4 इंच 2 डाळी एकत्र असताना दोन्ही साईडला 4-4 इंच अंतराने कट करावी. जमिनीपासून त्याची 1.5 ते 2 फूट उंची ठेवावी. आणि ज्यावेळेस 2 फाटे येतात, एक या साईडला दोन्ही असे एका साईडला क्रॉसला येतं, त्यावेळेस 4 इंच त्यात ठेवायचं. तुम्ही जर तसं नाही केलं, जर ते छाटणी करताना जर तुम्ही ते 2 डाहळ्यांचे 4-4 इंच जर नाही ठेवले आणि त्याच्या खाली जर कटिंग केलं आणि सिंगल एकच बोडक्याचा जर डाहळा ठेवला तर आपला लॉस होतो. फुटवे कमी आपल्याला म्हणजे कापणीसाठी मिळतात, कारण आपल्याला 3-4 महिने घालवलेले असतात आपण ते झाड मोठं व्हायला. आणि ते डेव्हलप झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची घ्यायची काळजी आहे ती म्हणजे ज्यावेळेस आपण सुबाबळ लावतो त्यावेळेस छाटणी खूप महत्त्वाची आहे. आणि अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर मोफत, तर तुम्ही बिनधास्त सुबाबळीच्या संदर्भात कोणताही कॉल करू शकता. श्री सेवागिरी नर्सरी, कॉन्टॅक्ट नंबर 99 21 99 20 61.